हॅलो आणि स्वागत आहे तुमचा या चॅनलवरती. तर मला माहिती आहे मी भरपूर टाईमनंतर व्हिडिओ बनवते, बट शुअरली हे कॉम्पन्सेट होईल. सो आता गिव्हअवेचा टर्न आहे, मी विसरली नाही आहे. तर सिम्पल रूल्स आहे. यू जस्ट हॅव टू सबस्क्राईब दिस चॅनल शिवानी मंचेकर. यू हॅव टू फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट शिवानी मंचेकर, शिवानी.मंचेकर. मी ते खाली टॅग करेलच. आणि तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं की ह्यातली तुम्हाला कोणती शेड आवडली विथ द रेड हार्ट. अँड येस, तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिपस्टिकचं रिव्ह्यू करणार आहोत. तर मला रिसेंटली फॉरएव्हर 52 मधनं असं मोठा PR बॉक्स रिसीव्ह झाला होता आणि त्याच्यामध्ये भरपूर लिपस्टिक्स आहेत. लिपस्टिक ट्राय केली आणि मला ती प्रचंड आवडली. म्हणजे तो पर्टिक्युलर शेड मला आवडला. सो आय थॉट की आपण सगळे शेड रिव्ह्यू करूया. ॲक्च्युली मी हे ओपनसुद्धा नाही केलं, इवन दो हे PR आहे, बट हे ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे. आणि यासाठीच मी आज मेकअपसुद्धा केलं नाही, सो दॅट आपल्याला कळेल की ॲक्च्युअल शेड नॅचरल स्किन टोनवरती कसा दिसतोय. ओके, सो या लिपस्टिकचं नाव आहे इट्स माय डे. आणि ही वाली शेड आहे जी मी ट्राय केली होती आणि त्याच्यानंतर परत मी बॉक्समध्ये टाकली, बिकॉज आय वॉज लाईक की नाही, आपण सगळं आपण व्हिडिओमध्येच दाखवूया. तर सगळे शेड्सचं मी इथे नाव पण पॉपअप करेन आणि मी वर्बली पण सांगेनच तुम्हाला. खूपच छान आणि एकदम असं ग्लास एकदम युनिक आहे. म्हणजे युजली लिप टिंटची अशी पॅकेजिंग असते, बट ठीक आहे. सो हा शेड आहे, खूप छान असं मरून शेड आहे आणि ह्याच्यावरती असं टेक्स्चर आहे, ब्रँडिंग आहे. फेसवरती काही नाही आहे, फेसवरती काही नाही आहे. आपण हा शेड बघूया. अमेझिंग आहे. आपण थोडं थांबूया बघायला की हे ड्राय होतं आहे की असंच क्रीमी टेक्स्चर आहे. सो लावताना टेक्स्चर एकदम क्रीमी आहे, लाईटवेट आहे आणि इन्स्टंटली माझ्या फेसवरती ग्लो आला. खूप आवडला मला. लेट्स गिव्ह इट सम टाईम, बघूया ड्राय होते का. पर्यंत मी हाताची पुसून टाकते. मी जवळजवळ 5 मिनटं थांबली, बट स्टील हे ड्राय नाही झालं. सो आय थिंक ह्याची कन्सिस्टन्सी अशीच आहे, क्रीमी मॅट. मी ना हे प्रिफर जास्त करते बिकॉज ह्याने आपले लिप्स ड्राय नाही होत. बॉक्समध्ये लिपस्टिकबद्दल जे होतं ते मी रीड करते. सो फॉर्म्युला दॅट आर लिप्स विल लव्ह. ह्यात शिया बटर आहे, रोज फ्लावर ऑइल आहे आणि हॅल्युरॉनिक ॲसिड. ओके, सो ही क्रीमी आहे, इट्स नॉट कम्प्लीट मॅट. आणि या शेडचं नाव आहे डीप डे. येस, डीप डे. आणि ह्याची प्राइसिंग म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, 450 रुपीजला आहे. बट आय थिंक नायकावर वगैरे तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळून जाईल. अँड सिन्स मी आता सगळेच शेड्स अप्लाय करते, सो असं होऊ शकते की काही शेड्स माझ्यावरती सूट नाही होणार, ते जास्त फेअर और डीप टोनसाठी असेल. तर हा सेकंड शेड आहे फिअर्स डे. सो हा त्याहून जास्त रेड मरून टोनमध्ये आहे हा. ओके, हा जास्त ब्राईट रेड आहे, तो वाला थोडा मरून होता. बट फॉर सम रिझन मला रेड कलर्स ना मॅटमध्ये जास्त आवडतात. ग्लॉसी मला असं वाटतं माझ्यावरती सूट नाही करत. डार्क टोन, ट्रू टू इट्स टोन, सेम कलर आहे. ह्याचा आहे फिअर्स डे. लव्ड इट, आवडला. नेक्स्ट आपण थोडं वॉर्म टोनमध्ये जाऊया. तर या शेडचं नाव आहे वॉर्म डे. प्रॉपर कॉफी कलर दिसतोय, ब्राऊन कॉफी कलर. मला आवडला यार हा शेड. ब्लॅक और असं डेली न्यूड शेड म्हणून खूप छान वाटेल. सॉरी, त्याचे जास्त स्ट्रोक्स लावल्यावरती थोडंसं डार्क वाटू शकतो, बट आय थिंक मी मेकअप वगैरे केल्यावरती चांगला वाटेल. आणि एक स्ट्रोक इनफ आहे या शेडसाठी. बट स्टील आय लव्ड दिस शेड. माझ्याकडे असं एकही शेड नाही आहे. नेक्स्ट शेड आहे लेझी डे. हा पण अगेन जास्त लाईट आहे अगोदरच्यापेक्षा, सो हा प्रॉपर नूड असेल. स्वतःचेच लिप्स वाटतात. तर छान असं ब्राऊन लिप लायनरने पेअर केलं तर खूप असं 90s वाले लिप्सचा फील देईल. मी लावता लावता बोलते. एकदम नॅचरल लिप्सचा कलर असतो ना, हा तो कलर आहे. आणि जेव्हा आपण लाईक थोडासा मेकअप करू तेव्हा हा कलर अजून उठून देईल. सो फार मला हा सर्वात बेस्ट वाटला. क्रीमी फिनिश असल्यामुळे ना ॲक्च्युली नॅचरल लिप्स वाटत आहेत. लव्ड इट. हा शेड काय लेझी डे. नंतर नेक्स्ट आहे सनी डे. आय थिंक या रेंजमध्ये जास्त करून रेड्स आणि ब्राऊन टोन्स आहेत. हा थोडासा, आता मी काहीच बोलणार नाही, मी इथे बोलते मरून आहे आणि नंतर लावल्यानंतर तो रेड निघतो. मी कलर ब्लाइंड झाले वाटतं. थोडा पिंकिश काय खूप सटलवाला पिंक टोन आहे हा. आय थिंक मी व्हाईट कपडे घालायला पाहिजे होते, म्हणजे सगळे टोन्स शूट झाले असते. आता रेडमुळे मरून कपडे घातलेत, मरून टॉप घातला म्हणून पिंक शेड जाणार नाही. बट एवढंच बघा, छान आहे. मे बी माझ्या अजून जो फेअर टोनवाला असेल ना त्याच्यावरती हा सूट करेल. दिस इज नॉट माय शेड. ह्याचं नाव आहे सनी डे. नंतर शो डे. या त्या लिपस्टिक्समधला एकदमच असा ब्राईट पॅकेजिंगवाला आहे, एकदम ऑरेंज वाटतो आहे. लेट्स सी हा कोणता कलर आहे.
हो येस, दिस इज ऑरेंज. हा नाही, हा बघूनच मला वाटतंय दिस इज नॉट माय शेड. का बनवला आहे हा कलर? निऑन कलर वाटतोय हा. जाऊ दे, नो वर्ड्स. निऑन कलर माझ्या लिप्सवरती पण स्टेन सोडलं. ओके, एनिवेज नेक्स्ट शेड आहे सॉफ्ट डे. हा जरा बघून बरं वाटला, हा थोडा ब्राउनिश टोनमध्ये आहे. हा पण त्या लेझी डे सारखा आहे की नॅचरल लिप्स, फक्त हा थोडा अजून वॉर्म टोनमध्ये आहे. तर वन स्ट्रोक आणि लिप्स असे नॅचरल वाटतात. आवडला हा टोन, एकदम सटल आहे. किती पण लावला तरी हा सटलच शेड देते आणि एकदम वॉर्म नूड शेड आहे. आवडला मला हा शेड. आता या रेंजचा हा लास्ट शेड आहे कोझी डे. हा पण अगेन ब्राऊन टोनमध्ये आहे. हा आय डोंट थिंक माझ्यावरती सूट करेल. हा एकदम अति कॉफी कलर आहे आणि ते कलर्स माझ्यावरती नाही जात. लेट्स सी. आय न्यू दिस. हा शेड माझ्यावरती नाही सूट करेल. आणि बाकी त्या निऑन लिपस्टिकने माझ्या सगळीकडे, त्या एका लिपस्टिकने सगळी वाट लावली. ओके, जाऊ दे. ओके, सो हा पण शेड मला इतका नाही आवडला. बट ओव्हरऑल तसं बघायला गेलं ना, तुम्हाला जे शेड आवडतात ते तुम्ही घ्या. माझ्या टोनवरती तरी काही नूड टोन सूट झाले, प्लस रेड्स पण सूट झाले. 2-3च असे शेड्स आहेत जे माझ्या स्किन टोनवरती नाही गेले. बट फॉर्म्युला आणि त्याचं टेक्स्चर वगैरे खूप छान आहे फॉर द प्राइस रेंज. सो या हे होते ते 8 फॉरेवर 52चे लिपस्टिक शेड्स. मी या सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल, सो नक्की चेक करा. सो थँक्यू फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. मी लवकरच 100K हिट करणार आहे ऑन यूट्यूब आणि 200K ऑलरेडी हिट झालेले आहेत ऑन इंस्टाग्राम. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.